देवशयनी आषाढी एकादशी निमित्त भाविकांची प्रति पंढरपुरात तोबा गर्दी बघायला मिळत आहे। तसेच असंख्य वारकरी प्रति पंढरपुरात दाखल होत असून दाखल होणाऱ्या दिंडीत काही बालगोपाल विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या वेशभूषा परिधान करून दाखल होत आहे। विठ्ठल माझा माझा म्हणत प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मराठवाड्याच्या पंढरपुरामध्ये मोठ्या संख्येने त्या ठिकाणी वारकरी दाखल झालेले आहेत। अनेक बाल वारकरी देखील त्या ठिकाणी आलेले आहेत। विठ्ठलाच्या वेशभूषेमध्ये आणि रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये काही शाळेतील विद्यार्थी देखील या पंढरपुरामध्ये आलेले आहेत। आपल्यासोबत विठ्ठल आणि रुक्मिणी देखील आहेत। कसं त्या बालकांना काय वाटतंय सध्या विठ्ठल रूपात आणि रुक्मिणी रूपात आपण जाणून घ्या। काय सांगशील, कसं वाटतंय तुला सध्या विठ्ठलाच्या रूपात? खूप छान वाटतंय। कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहेत? राजमाता शाळेचे विद्यार्थी। आज सुट्टी असून पण तुम्ही त्या ठिकाणी पंढरपुरात आलाय, हा उत्साह तुमचा कसा? खूप चांगलं वाटतंय। तुझं नाव काय, काय सांग? माझं नाव राजश्री। कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहेत? राजमाता शाळेतली। सध्या रुक्मिणीच्या रूपामध्ये सध्या काय वाटतंय तुला? मला रुक्मिणीच्या रूपामध्ये खूप छान वाटते। तुझं नाव काय? वेदांत। सध्या तू वीणा घेऊन उभा आहे, कसं वाटतंय? आज सुट्टीचा दिवस आहे तुमचा, तरी तुम्ही पंढरपुरामध्ये आला। छान वाटते। तुमचे शिक्षक देखील तुमच्या सोबत आहेत। या बालकांसोबत त्यांचे शिक्षक देखील आहे। आज शाळेला सुट्टी असताना देखील या पंढरपुरामध्ये हे छोटे वारकरी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी आहे। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी CCTVच्या माध्यमातून नजर त्या ठिकाणी भाविकांवरती ठेवण्यात आलेली आहे। कुठल्या प्रकारे अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याची दक्षता देखील घेण्यात आलेली आहे। महापालिका देखील ॲक्शन मोडवरती त्या ठिकाणी आहे। प्रथमच महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी रस्त्यांवरती आपल्याला बघायला मिळत आहे। आज बकरीद आहे आणि आषाढी एकादशी आहे। आम्ही मुस्लिम समाजातर्फे एक बैठक आयोजित करून असा निर्णय घेतला की आपल्या गावात मराठवाड्यातून 12 ते 15 लाख भाविक दर्शनासाठी आते। बकरीद आम्ही दुसऱ्या दिवशी सादर करणार आहे। आज आम्ही नमाज अदा केली आणि येणारे वारकऱ्यांचा मुस्लिम समाजाच्या वतीनं फुलाचा वर्षाव करून पाण्याची वाटल देऊन त्यांचा आम्ही इस्तकबाल स्वागत केलेला आहे आणि येणाऱ्या सर्व भक्तांचं मी मुस्लिम समाजातर्फे स्वागत करतो।